राज्यातील पेरण्या सध्या पूर्ण झाल्या असून बऱ्याच ठिकाणी पिकांची उगवण झालेली आहे। मात्र सध्या सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे पिकांमध्ये तणांचं प्रमाण वाढत आहे। या तणांचं वेळीच नियंत्रण न केल्यास पिकांच्या उत्पादनामध्ये मोठी घट होऊ शकते। शेतकऱ्यांनी तणांचं नियंत्रण कसं करावं पाहूयात। राज्याच्या बऱ्याच भागात वरुणराजा चांगलाच बरसतोय। लागवड केलेली पिकं जमिनीतून डोकं काढून डवल्यानं उभी आहेत। मात्र सततच्या पावसानं शेतात तणांचीही उगवण झाल्याचं चित्र आहे। तणांमुळे पिकाच्या उत्पादनात 40% घट येण्याची शक्यता आहे। एकात्मिक तण व्यवस्थापनाद्वारे तणांचं नियंत्रण करता येतं। या पिकात मुख्यत्वे करून आजकाल केना, हराळी, लवाळी, कुड्रू हे बरेचसे पिकं आहे। कासकुंदा हे बरेच प्रमाणात याची वाढ होते। तण व्यवस्थापन आपण वेळीच केलं नाही तर साहजिकच आहे आपल्याला 30 ते 40% उत्पादनात घट येते। तर वेगवेगळ्या पिकात वेगवेगळे तण व्यवस्थापन आहे आणि रासायनिक तण व्यवस्थापनात वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळे रासायनिक म्हणजे मॉलिक्यूल जे आहे ते वेगवेगळे आहेत। पिकांच्या सुरुवातीच्या काळात तण नियंत्रण अत्यंत गरजेचं आहे। कपाशीसाठी उगवणीपासून 50 ते 60 दिवसांपर्यंत, सोयाबीनसाठी 20 ते 25 दिवसांपर्यंत, तर ज्वारीसाठी उगवणीपासून 30 दिवसांपर्यंत तणांचं नियंत्रण अत्यंत गरजेचं असतं। मूग आणि उडीद या पिकांची अवघ्या 15 दिवसात वाढ होते, त्यामुळे 15 दिवसांपर्यंत तण नियंत्रणात राहतील याची काळजी घ्यावी लागते। असे वेगवेगळ्या पिकाची संवेदनशील क्षमता जे हे आहे ती स्थिती जी आहे ती वेगवेगळी आहे आणि मूग उडीद हे लवकर येणारे पीक आहे। हे 15 दिवसापर्यंत म्हणजे तणविरहित होणं फार आवश्यक आहे। त्याच्यानंतर एकदा वाढले तर ते तणाला वर काही येऊ देत नाही। अशा प्रकारे जर आपण तण व्यवस्थापन केलं तर आपल्याला निश्चितच उत्पादनात चांगली वाढ होते। जैविक, रासायनिक आणि मशागतीच्या पद्धतीनं तण व्यवस्थापन करता येतं। पावसानं उघडीप दिल्यानंतर शक्यतो खुरपणी, निंदणी आणि डवरणी करावी, म्हणजे तण नियंत्रणात राहतं। मात्र सतत पाऊस सुरू असेल तर रासायनिक पद्धतीनं तणांचं नियंत्रण करता येतं। सर्वसाधारण आपण मशागतीचं तण व्यवस्थापन म्हटलं तर आंतरमशागत ही फार महत्वाची आहे, ज्याच्यात आपण निंदन म्हणतो, नंतर डवरणी म्हणतो। ही जर वेळीच झाली तर ते पिकाची वाढ चांगली होऊन आपल्या उत्पादनही चांगले भेटते। तसंच जर सतत पाऊस लागून पडला किंवा आपल्याला डवरणी निंदणीसाठी वेळ भेटला नाही तर आपण मग रासायनिक तण व्यवस्थापनाकडे जातो। जसं कपाशी म्हटलं तर कपाशीमध्ये आपल्याला गवतवर्गीय पिकासाठी आपण क्विझोलोफॉप इथाइल आहे, नंतर प्रोफेक्विझोफॉप आहे, त्याला आपण क्विझोलोफॉप टर्गा सुपर किंवा एजिल म्हणतो या प्रोफेक्विझोफॉपला। तसंच रुंद पाण्यासाठी आपलं पायरोथिओबॅक सोडियम आहे, म्हणजे ते हिटवीड म्हणतो। हे जर कपाशी पिकात जर व्यवस्थापनात आपण 20-25 दिवसाच्या आत जर घेतलं तर व्यवस्थापन रासायनिक तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारे तणावर व्यवस्थापन करता येतं। विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस, सोयाबीन आणि तूर पिकासोबत उडीद, मूग ही आंतरपिकं घेतली जातात। आंतरपीक पद्धतीत रासायनिक तणनाशकांचा वापर करताना विशेष काळजी घ्यावी। तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शिफारसीत प्रमाणातच तणनाशकांचा वापर करावा। तणनाशकांच्या फवारणीसाठी पॉवर स्प्रेऐवजी पाठीवरील नॅपसॅक स्प्रेचाच वापर करावा। शेतकरी पॉवर स्प्रेचा उपयोग करतात। पॉवर स्प्रेमुळे काय होतं, जो पाण्याचा थेंब असतो तो एक धुव्यासारखा असतो, मिस्ट सारखा असतो आणि ते रासायनिक हे आहे द्रव्य आहे तणनाशकाचे, ते फार लांब असे उडल्या जातात। त्याच्यामुळे दुसरीकडे जर एखादं सोयाबीनमध्ये जर एखादं आपण रासायनिक तण व्यवस्थापन करतोय आणि बाजूला जर शेतकऱ्याच्या याच्यात कॉटन असेल तर त्याच्यावर परिणाम होऊ शकतो। जर आपण पाठीवरचा नॅपसॅक स्प्रेअर वापरला तर त्या प्रमाणात ते उडत नाही, त्याचा ड्रॉपलेट चांगला असतो आणि त्याचा आपल्याला रिझल्टही चांगले भेटतात तण व्यवस्थापनाचे। कोणत्याही पिकाचं उत्कृष्ट व्यवस्थापन ही चांगल्या उत्पादनाची गुरुकिल्ली आहे। याच तत्वाचा वापर करून तणांचं नियंत्रण केल्यास यंदा नक्कीच चांगलं उत्पादन मिळेल। उमेश अलोने, एबीपी माझा, अकोला।